हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS आणि BHMS साठी नवीन कॉलेज आलेले आहेत फर्स्ट. त्यानंतर नवीन टाइम टेबल देखील आलेला आहे BMS आणि BHMS साठी. त्यानंतर सीट मॅट्रिक्स देखील आलेलं आहे. डेट्स काय आहेत इम्पॉर्टंट आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर नवीन कॉलेजेस कोणते आहेत, कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर यापुढची जी काउन्सिलिंग आहे कशी चालेल, लास्ट डेट काय आहे. त्यानंतर आपण पाहू BMS साठी लोवेस्ट बजेट किती आहे, BHMS साठी लोवेस्ट बजेट किती आहे, ओनली महाराष्ट्र स्टेट. आणि मी सांगितल्याप्रमाणे 320 चा विद्यार्थी देखील लागू शकतो यावर्षी सांगितल्याप्रमाणे. आलं लक्षात? आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण एक्झॅक्टली आजची प्रोसेस काय आहे. आणि काही नोट्स आहेत शेवटी मी तुम्हाला क्लिअर करेल, खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप पाहू आजचा आपला टॉपिक काय आहे. ठीक आहे, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 4, स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा टाइम टेबल आलेला आहे. त्यानंतर BMS BHMS साठी नवीन कॉलेज आलेले आहेत, त्यांचे रूल्स काय आहेत, डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत. आणि BMS साठी अजून 2 नवीन कॉलेज येऊ शकतात बरं का, आणखीन 2 नवीन कॉलेज येऊ शकतात, प्रोसेस मध्ये आहे. आणि ते काय येतील ते देखील मी तुम्हाला शेवटी सांगेल. ठीक आहे, आताच फर्स्ट क्लिअर करतो गाईज. तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 1 असेल, 2 असेल, 3 असेल किंवा 4 असेल, जितके देखील स्टे वॅकन्सी राऊंड असतील त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा 100% बेनिफिट आहे. म्हणजे आहे पहिल्या वर्षी तुम्हाला जास्त फीस घेतील, पण ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना ते तुम्हाला वापस भेटतील. ठीक आहे, आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. सो गाईज पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, BMS BHMS साठी ऍडमिशन म्हणजे जे ऑप्शन आलेले आहेत ते तुम्हाला ऍड करायचे आहेत. आता क्लिअर करतो, BMS साठी 2 कॉलेज आणि BHMS साठी 2 कॉलेज आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले नाही असेच विद्यार्थी हे ऑप्शन ऍड करू शकतात. ती पण डेट काय आहे ते देखील सांगेल तुम्हाला. ठीक आहे, सो काही चॉईस फिलिंग, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही असेच विद्यार्थी हे 4 कॉलेज टाकतील. ठीक आहे, चॉईस फिलिंग आहे ना 3/12/2024, 3/12/2024 ते 4/12/2024, 4/12/2024 संध्याकाळी 11 ते 11:30 पर्यंत तुम्हाला भरायची आहे. काय नाही, 4च ऑप्शन आहेत. तुम्हाला BMS टाकायचे असतील BMS टाका, BHMS टाकायचे असतील BHMS टाका, आणि सर्वच टाकायचे असतील तर सर्व टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. ऑप्शन ऍड ओनली न्यू कॉलेज, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही असेच विद्यार्थी ऑप्शन हे टाकू शकतात. परत नव्याने चॉईस फिलिंग नाही, फक्त हे 4च कॉलेज ऍड होणार ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज भेटलं नाही. आता तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला कॉलेज टाकले होते, पण ते तुमचे राहतील, पण त्याच्यानंतर हे तुम्हाला खाली टाकायचे आहे. आलं लक्षात? ठीक आहे, सो गाइस त्यानंतर रिझल्ट आहे ना 5/12/2024 ला लागणार आहे. पर्यंत लागेल, संध्याकाळपर्यंत लागेल. त्यानंतर ऍडमिशन डेट काय आहे 6/12/2024 ते 10/12/2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड 4 मध्ये कॉलेज भेटेल, IQ असेल किंवा तुमचं प्लेन असेल. ठीक आहे, त्यानंतरचा टॉपिक काय आहे, नोट घ्यायचा. ओनली ऍड न्यू कॉलेज, ते सांगतो तुम्हाला, फक्त हे 4च तुम्ही कॉलेज ऍड करू शकतात. नॉट ऑल इफ जॉईन, म्हणजे तुम्हाला अगोदर जॉईन केला असेल ते विद्यार्थी इलिजिबल नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही असेच विद्यार्थी हे 4च ऑप्शन टाकू शकतात. ठीक आहे, त्यानंतर गाईज BMS साठी 2 नवीन कॉलेज आलेले आहेत. BMS साठी 2 नवीन कॉलेज आलेले आहेत, आणखी 2 येतील, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करेल. ठीक आहे, फर्स्ट पहिला कोड पहा 3155 न्यू लाईफलाईन आयुर्वेदिक कॉलेज. हे कॉलेज आहे नाशिकचं. या ठिकाणी 60 जागा आहेत. पण या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. आपले विद्यार्थी जातील का? ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी आहे ते विद्यार्थी जातील का? 100% जातील. आताच क्लिअर करतो तुम्हाला, जातील. पण कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ना भेटेल ते कॉलेजवरती डिपेंडिंग राहणार, कारण की मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं कॉलेज आहे 3156, कॉलेजचा कोड आहे शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज, सांगलीचं कॉलेज आहे. या ठिकाणी 100 जागा आहेत. या ठिकाणी प्लेन 100 जागा आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात? आता सेट मॅट्रिक्स देखील आलेला आहे. तर सीट सांगतो या कॉलेजचं, फक्त या 4 कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. अगोदरच्या सर्व जागा भरलेल्या आहेत, जर नसतील भरल्या तर ते मॅनेजमेंटनं भरून घेत आहेत, ते यामध्ये ऍड होणार नाहीये. आताच क्लिअर होतो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर टोटली 160 जागा ऍड झालेल्या आहेत BMS साठी.
यामधल्या 24 जागा ऑल इंडिया कोट्याच्या आहेत, सॉरी IQ कोट्याच्या आहेत, इन्स्टिट्यूट कोटा 3 टाइम फीसच्या. त्यानंतर उरलेल्या 136 जागा ज्या आहेत यामध्ये ऑल इंडियाच्या काही जागा आहेत 9 ते 15. त्यानंतर जनरलच्या मुलांच्या जागा आहेत आणि मुलींच्या जागा आहेत. टोटल 136 जागा अशा प्लेन राहिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा 100% बेनिफिट भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आताच क्लिअर होतो गाईज, ऑप्शन टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. त्यानंतर BHMS चे 2 नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत. BHMS चे मला माहित नव्हते BHMS चे येणार आहेत, पण ऍड झालेले आहेत. मला फक्त BMS चे माहित होते, मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं होतं. ठीक आहे. सो गाईज BHMS साठी 4168 हा कॉलेजचा कोड आहे. मातोश्री होमिओपॅथिक कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत. हे मातोश्री कॉलेज आपलं BMS कॉलेज आहे. या ठिकाणी BHMS देखील ऍड करण्यात आलेला आहे. कॉलेजचा कोड 4168 आहे. 60 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर BHMS सेकंड कॉलेज आहे 4369 आनंद होमिओपॅथिक कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे हे. या ठिकाणी 60 जागा आहेत. हे देखील आनंद कॉलेज कोणतं आहे? BMS कॉलेज आहे, पण यामध्ये यावर्षी BHMS साठी देखील मान्यता भेटलेली आहे. कॉलेज सर्व ऍव्हरेज मधले कॉलेज आहेत, तेवढे वावचे कॉलेज नाहीयेत, पण तुम्हाला शेवटच्या टोकाला हे कॉलेज जरी भेटलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर गाईज टोटली BHMS साठी 120 जागा ऍड झालेल्या आहेत. 60 120 जागा. यामधल्या 18 जागा आहेत IQ कोट्याच्या, इन्स्टिट्यूट कोटा 3 टाइम फीस नुसार, आणि उरलेल्या 102 जागा ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्या आणि मुलांच्या आणि मुलींच्या, या सर्व 3च्या जागा मिळून आहेत. ठीक आहे. लक्षात. BMS चं कॉलेज कोणते आहे ते सांगितले तुम्हाला, BHMS चे कॉलेज सांगितले, टाइम टेबल काय आहे ते देखील सांगितलं तुम्हाला. सो गाईज आता काही नोट्स आहे, मी तुम्हाला ते क्लिअर करतो. ठीक आहे. आताच सांगतो तुम्हाला मी, मॅनेजमेंटच्या जागा खूप शिल्लक राहिलेल्या आहेत अगोदरच्या कॉलेजच्या. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही 100% ऍडमिशन घेऊन टाका. ठीक आहे. लक्षात. त्यानंतर आता काही नोट्स आहेत गाईज, काही नोट्स आहेत, क्लिअर करतो तुम्हाला. ठीक आहे. नोट, पहिली नोट, ओनली 4 न्यू कॉलेज ऍट दिस राऊंड. फक्त 4च ऑप्शन तुम्ही टाकू शकता या राऊंडला, फक्त 4च. तुम्ही अगोदर टाकले नसतील तरी तुम्ही 4च टाकू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज भेटलं नाही, त्यांनी ऑप्शन टाकले होते स्टे वॅकन्सी राऊंडला, तर हे तुम्ही 4 ऑप्शन टाकू शकतात. त्यानंतर पुढची नोट पहा, लास्ट ऍड कॉलेज. फक्त आता हे कॉलेज तुम्ही कुठे टाकू शकतात? लास्टला टाकू शकतात. लास्टला. मिडल मध्ये नाही टाकू शकणार, ना टॉपला टाकू शकणार. मिडल मध्ये पण नाही टाकू शकणार आणि टॉपला पण टाकू शकणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला ऑप्शन टाकले होते पण त्यांना कॉलेज भेटलं नाही आणि त्यांना हे ऑप्शन टाकायचे आहेत, तर हे ऑप्शन त्यांना सगळ्यात शेवटी टाकायचे आहेत. BMS असेल BMS टाका, BHMS असेल BHMS टाका, आणि सर्वच असतील तर सर्वच टाका, 4ची 4. ठीक आहे. लक्षात. इन शॉर्ट समजलं तुम्हाला, हे ऑप्शन तुम्ही फक्त शेवटी ऍड करू शकता. ओके. त्यानंतर नोट, पुढची नोट, 22 नोव्हेंबरचा रिझल्ट लागला होता. 22 नोव्हेंबरचा रिझल्ट लागला होता. ज्या विद्यार्थ्यांना 22 नोव्हेंबरच्या लिस्टमध्ये नाव आलं नाहीये, त्यांना कॉलेज एकही भेटलं नाहीये, असे विद्यार्थी इलिजिबल आहेत हे ऑप्शन ऍड करण्यासाठी. हे ऑप्शन ऍड करू शकता तुम्ही गाईज. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही, स्टे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3 मध्ये एकही कॉलेज भेटलं नाही, असेच विद्यार्थी हे ऑप्शन ऍड करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढची नोट पहा, नॉट इलिजिबल स्टुडंट. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाहीये आतापर्यंत, तेच विद्यार्थी ह्या राऊंडला इलिजिबल आहेत. आता तुम्ही कॅन्सल जरी केला असेल ते विद्यार्थी इलिजिबल नाहीयेत. तुम्ही जॉईन जरी केलं नसेल कॉलेज भेटून देखील ते देखील विद्यार्थी या ऑप्शनला इलिजिबल नाहीयेत. BMS असेल किंवा BHMS असेल. ठीक आहे. त्यानंतर BMS चे 2 नवीन कॉलेज येऊ शकतात गाईज. BMS चे 2 नवीन कॉलेज येऊ शकतात, कारण की काउन्सिलिंग आहे ना. काउन्सिलिंग कधीपर्यंत चालली आहे? काउन्सिलिंग डिसेंबर एंड पर्यंत चालू आहे. डिसेंबर एंड पर्यंत काउन्सिलिंग चालू आहे. त्यामुळे आणखीन 2 नवीन BMS चे कॉलेज येऊ शकतात. कॉलेज कोणते आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कट ऑफच्या. ठीक आहे. लक्षात. आणि आणखीन एक, स्पॉट राऊंड होणार नाही, आताच क्लिअर करतो. IQ चे ऍडमिशन सुरू झालेले आहेत मॅनेजमेंटचे. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही घेऊन टाका. 15 लाख असेल, 20 लाख असेल, 25 लाख असेल, जे तुमचं बजेट असेल तुम्ही घेऊन टाका. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंटमध्ये विचारा तुमचा नंबर लागेल का नाही. कारण की पहिली काउन्सिलिंग 25 नोव्हेंबर पर्यंत होती, त्यानंतर 8 डिसेंबर झाली. आता मंथ म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत ही काउन्सिलिंग चालेल. त्यामुळे आणखीन 1 महिना तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही, अदर स्टेटला खूप विद्यार्थी कटलेले आहेत. ठीक आहे. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही अशा विद्यार्थ्यांनी हे सर्व ऑप्शन टाकून घ्यावेत. आणि मॅनेजमेंटचं ऍडमिशन असेल, कमी बजेटमध्ये असेल तर 100% मला कॉन्टॅक्ट करा. ट्राय झालं तर मी करून देईल. कोणती का आता फक्त एवढंच की
तुम्हाला कोणतंही कॉलेज भेटलं ते घ्यावं लागेल, बीएमएस असेल बीएचएमएस असेल. आता सांगतो, बीएचएमएस साठी एक साधारणतः 15 ते 16 लाखापर्यंत आहे आणि बीएमएस साठी 15 ते 25 ते 30 पर्यंत आहे. 25 ते 30 तुमचं पूर्ण 5 वर्षाचं बजेट, कॉलेजची फीस आणि डोनेशन. लक्षात? ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.